वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र पाटोळे यांची निवड झाल्यानंतर अकोल्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी सुजात आंबेडकर, डॉक्टर अरुण जाधव, प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉक्टर चित्रा कुर्हे, दीपक डोके, नागोराव पंचाल, सर्वजित बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर आणि उत्तम वनशिव यांची निवड झाल्याबद्दलही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं। या आनंदोत्सवात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी प्रदेशाध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने झाल्याचं सांगत इतर राजकीय पक्षांनीही अशाच प्रकारची लोकशाही निवड प्रक्रिया राबवावी असं मत व्यक्त केलं। युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव सन्मान्य राजेंद्र पाटोळे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली व सर्वांचे युवकांचे युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांना जेवढी मतं टाकल्या गेली तेवढी मतं मिळाली आणि एक उच्चांक निर्माण झाला। आणि या ठिकाणी मी आदरणीय सुजातदादा आंबेडकर, आदरणीय राजेंद्रजी पाटोळे व सर्व निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा, महानगर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो व यापुढे सर्व पक्षांनी वंचित बहुजन आघाडीचा धडा घेऊन आपापल्या पक्षात सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्याव्यात।